नमस्कार. विश्ववेध या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आजचे युग म्हणजे सोशल मीडियाचे युग आहे आणि या युगात प्रत्येक जण अगदी प्रसिद्धीसाठी धावत असतो. उदाहरणार्थ काही राजकारणी किंवा समाजसुधारक समाजासाठी थोडं जरी काम केलं तरी मीडियामध्ये अगदी गवगवा करत असतात. अशा प्रसिद्धीच्या युगातही आणि अमेरिकेसारख्या देशात राहूनही कसल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता गेली 10 वर्ष निष्ठेने आणि मनपूर्वक समाजासाठी काम करत असलेल्या एका थोर व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. ते आहेत पालव नावाच्या संस्थेच्या संस्थापकापैकी एक सौ अर्चना चौथाई. चला तर मग प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पालव या संस्थेविषयी. नमस्कार अर्चनाताई. नमस्कार, थँक्यू. अर्चनाताई, तुमचा जो जीवन प्रवास आहे, बालपण ते अमेरिका, तर हा जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? थँक्यू संगीता, आज मला इथे बोलवल्याबद्दल. माझा जन्म झाला पुण्यात. मी वाढले पिंपरी या छोट्याशा शहरात आणि तिथनं माझं शिक्षण सगळं पुण्यात झालं. माझं बालपण पुण्यात गेलं. माझे वडील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेडमध्ये रिसर्च सायंटिस्ट होते. माझी आई एक हाऊसवाईफ होती, आहे म्हणजे. आणि माझं शिक्षण सगळं मी पुण्यात केलं आणि माझं बॅचलर्स अकाउंटन्सीमध्ये झालंय आणि मी माझं मास्टर्स कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये केलं आणि 23व्या वर्षीपर्यंत मी पुण्यात होते आणि त्याच्यानंतर मी 1998 साली पहिल्यांदा इंग्लंडला गेले आणि मग तिथनं 1999 साली अमेरिकेत आले. खरंच अर्चनाताई, तुमचं बालपण आणि अमेरिका हे खूप काही असं वेगळं रंजक आहे. तर मला सांगा, की हे सगळं बालपण आनंदात असतानाही तुम्हाला समाजासाठी काहीतरी करावं, तर त्यासाठी तुम्ही या सोशल वर्कमध्ये कशा आलात? आणि तुम्ही ज्या संस्थेची स्थापना केली, पालव, तर त्याची संकल्पना काय आहे? त्याबद्दल सांगा. मी ॲज आय सेड मी 1999 मध्ये अमेरिकेत आले. अमेरिकेत आल्यानंतर पहिली काही वर्ष ऑलवेज म्हणजे सेटल होण्यात आणि प्रत्येक ट्रिपला इंडियात जाण्यात, आई-वडिलांना भेटण्यात किंवा मैत्र-मैत्रिणींना भेटण्यात आणि ह्याच्यातच गेले. पण हे तेव्हा तर काही सोशल वर्कचं डोक्यात पण नव्हतं आणि 2010 साली ज्यावेळेला माझे हसबंड इंडियाला गेले आणि काही पर्सनल रिझन्समुळे त्यांना जास्ती दिवस राहावं लागलं तिकडे. त्यावेळेला त्यांनी ते बीजे मेडिकल कॉलेजमधनं जिथनं ग्रॅज्युएट झाले होते, डॉक्टर झाले होते, तिथं ते परत गेले आणि तिथे गेलेले असताना त्यांनी पीडियाट्रिक्स आणि निओनेटॉलॉजी केलंय. तर त्यामुळे ते लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे ससूनचं जे लहान मुलांचं पीडियाट्रिक्स डिपार्टमेंट आहे, तिथे गेले. आणि तिथे त्यांच्या असं लक्षात आलं, की 1996 ला ज्यावेळेला त्यांनी पुणं सोडलं मेडिकल स्कूलमधनं आणि परत 2010 मध्ये जेव्हा ते गेले, तेव्हा त्या त्या काळात फारसा काहीच बदल झाला नव्हता. त्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या सोयी ज्या उपलब्ध होत्या लहान मुलांकरता किंवा आयसीयू करता ज्या सोयी उपलब्ध होत्या, तर त्याच्यात काहीच बदल झाला नव्हता. आणि त्यातनं एक थॉट असा आला, की आम्ही परत ते घरी आले आणि आमची अशी चर्चा झाली, की की हे काहीच बदललं नाही जगात, की एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली, भारत एवढा पुढे गेला. आपण एवढे शिकलो, सवरलो, पण ज्या गोष्टींची गरज आहे ती अजून तिथेच आहे. तर असं आमची घरात चर्चा चालू असताना माझ्या सासूबाई म्हणजे त्यांच्या आई म्हणाल्या, की आपण हे प्रॉब्लेम्स सगळे डिस्कस करू शकतो, ह्याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत, हे बोलू शकतो. पण समाजात प्रॉब्लेम्स आहेत, पण ते सोडवण्याची ताकद सुद्धा तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे शिक्षण आहे, तुमच्याकडे करायची ताकद आहे. तर तुम्ही काय वेगळं कराल जेणेकरून हा समाज बदलू शकतो किंवा हे हे ह्या सोयी, ह्या जे सगळे प्रॉब्लेम्स
सॉल्व्ह होऊ शकतात. तर तुम्ही तुमचा काय कॉन्ट्रीब्युशन असेल ह्यात. तर त्यातनं एक थॉट असा जन्माला आला की आपण एक संस्था सुरू करावी पालव नावाची. आणि पालव म्हणजे पालवी, यातनं पालव सुरू झाली की पहिली 2 पानं, पहिली जी येतात ती. तर त्यातनं हे सुरू झालं 2010 साली की आपण लहान बाळांकरता काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या ब्रीथिंग सपोर्ट करता, म्हणजे ऍटलीस्ट त्यांना बेसिक श्वास घेता आला पाहिजे जन्माला आल्यावर. एवढ्यासाठी तरी आपण झटलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. अगदी खरं आहे. मला वाटतं खरा गुरु आई आहे या सर्वाच्या पाठीमागे. कारण आईची प्रेरणा, आईने सांगितलं, की "अरे, तुम्ही भारतात येऊन काय करता? काहीतरी आपल्या देशासाठी करा." तर या प्रेरणेतून तुम्ही पालवची स्थापना केली. खरंच म्हणजे खूप चांगला विचार आहे, की तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण जिथं शिकलो, तिथे जाऊन डॉक्टरांनी ते पाहिलं, की काय आहे. खूप छान उपक्रम आहे. तर आपण या ज्या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचलेल्या आहात. तर त्या कशा पोहोचलेल्या आहात? पालव जसं मी म्हटलं 2010 ला सुरू झाली. तर बेसिकली पालव ही संस्था पुण्यात सुद्धा कार्यरत आहे, इंडियात सुद्धा कार्यरत आहे आणि अमेरिकेत सुद्धा कार्यरत आहे. तर पुण्यात, इंडियात एटीजी आम्ही सुरू केली आणि इथे एक 501(c)3 सुरू केली. तर या दोन्ही संस्थांच्या कोलॅबरेशन मधनं पालवचं काम सगळीकडे चालतं. अ, अ, तर टोटल मी तर आहेच, मी तर यात सहभागी आहेच पूर्णतः. पण 70 अमेरिकेत 70 जणांची टीम आहे आणि भारतात एक 10 जणांची ऑन द ग्राउंड टीम आहे, ज्यांच्या कार्यामुळे हे खरं तर सगळं आत्मसात करता येतं. आणि भारतातच नाही तर आम्ही ग्वाटेमाला, केनिया, श्रीलंका आणि मागच्याच 2 वर्षापूर्वी घाना या 5 देशात पालव कार्यरत आहे आता. आणि डेफिनेटली हे नक्कीच लोकल लोकांमुळे होतं, जे ग्राउंडवर लोकं असतात त्यांच्यामुळे होतं आणि अ, अ, मोठ्या टीममुळे होतं. एका माणसाचं काम नाही ते. अगदी खरं आहे. जसं म्हणतात, की "तुका म्हणे नव्हे एकल्याचा खेळ, म्हणून मेळ मिळविला." तुम्ही ह्या सर्वांना एकत्रित घेऊन, मेळ मिळवून बरोबर तुम्ही त्या छोट्या जीवापर्यंत पोहोचता. डॉक्टरांच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या माध्यमातून. म्हणजे हे सुंदर जे जग आहे, पु. ल. देशपांडेंच्या भाषेत, तर हे सुंदर जग पाहण्यासाठी त्या बालकांना जीवदान देण्याचं खूप मोठं कार्य तुम्ही करत आहात. तर हे जी मशीन्स आहेत, हे मशीन तुम्ही त्या बालकापर्यंत, त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोच कसे करता? ट्रान्सफर अमेरिका टू भारत किंवा अमेरिका टू श्रीलंका. तर याची काय सिस्टीम आहे? आता त्याची सिस्टम अशी आहे की इथे अमेरिकेत जशी म्हणजे मी अमेरिकेत आल्यानंतर आपण प्रत्येक नवीन आलेली वस्तू म्हणजे असं आपण बाजारातनं जाऊन घेऊन येतो. पण काही वेळेला आपण निव्वळ एक अपग्रेड आला म्हणून ती वस्तू बदलतो आणि जी जुनी वस्तू असते ती अजून फंक्शनल असते, चालू असते, खराब झालेली नसते. पण हेच म्हणजे जसं मी म्हटलं की माझे हसबंड हे न्यूरोनॉटॉलॉजिस्ट आहेत. लहान मुलांच्या आयसीयू मध्ये ते इथे कार्यरत आहेत आणि ते कार्यरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की ही महत्वाची जी इक्विपमेंट्स आहेत इथे किंवा ब्रीदिंग सपोर्ट इक्विपमेंट्स आहेत, ती ही निव्वळ एक नवीन अपग्रेड आला किंवा टेक्नॉलॉजीत बदल झाला म्हणून ही रिसायकल करण्यात येतात. आणि रिसायकल म्हणजे ती चक्क क्रशर खाली घालून म्हणजे दे आर डिस्ट्रॉइड. तर त्याच्या ऐवजी ते डिस्ट्रॉय होऊ नये, पण आणि ती आपल्याला मिळावीत आणि ती आपण कुणाच्या तरी उपयोगी पाडावीत, म्हणून आम्ही ती प्रोक्युअर करतो वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधनं आणि मग तो आणतो. आमच्याकडे एक छोटं वेअरहाऊस आहे, जे आमच्या एका मित्रांनी आम्हाला म्हणजे काय म्हणतील, इट्स फ्री ऑफ चार्ज. तर तिथे आम्ही ते स्टोअर करतो. त्याचं कॅलिब्रेशन करतो वेगवेगळ्या देशांप्रमाणे. इथे करतो किंवा भारतात तर ऑब्व्हियसली आपले खूप स्मार्ट इंजिनिअर्स आहेत, तर ते तिथे करतात भारतात आणि आम्ही ते शिप करतो इथनं. आणि मग ते कसं वापरायचं ह्याचं ट्रेनिंग देतो, जर हॉस्पिटल्समध्ये पाठवलं तर. किंवा आम्ही छोटेसे स्मॉल सीपॅप मशीन्स जिथं ही इक्विपमेंट्स देऊ शकत नाही आम्ही मोठी, तिथे आम्ही सिंपल ब्रीथिंग सपोर्ट इक्विपमेंटच्या बॅकपॅक्स देतो. म्हणजे मेळघाटात
हा पूर्ण ट्रायबल एरिया आहे फॉर एक्झाम्पल. तर तिथे आम्हाला लक्षात आलं की तिथे लाईट सुद्धा नाहीयेत काही गावात. तर आम्ही चक्क सोलर पॉवरचे बॅटरी जनरेटर सकट एक किट तयार केला छोटासा. आणि त्या बॅकपॅकमध्ये एक बॅकपॅक NISU तयार केलं. न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट, ज्याच्यात एक छोटं CPAP मशीन आहे, एक बॅग आहे, छोटी अँबू बॅग आहे, काही ब्लँकेट्स आहेत. अशा छोट्या-छोट्या गोष्टी. तर जिथे जिथे आम्ही हे प्रोजेक्ट्स राबवतो, त्या जागेप्रमाणे त्यांच्याकडे काय सोयी आहेत, त्याप्रमाणे आपण काय सोयी देऊ शकतो. अगेन द मिशन इज द सेम, की जीव वाचला पाहिजे. मग तो जीव वाचवण्याकरता आपल्याला जे काय करता येईल ते करायचं आणि त्याप्रमाणे प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा असतो. अगदी खरं आहे अर्चनाताई. म्हणजे एक जीव वाचवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो आपल्या संस्थेच्या माध्यमातून. पण एक मात्र तुम्ही छान संदेश दिला, की रिसायकल ती मशीन करून आम्ही ती पाठवतो. खऱ्या अर्थाने तुम्ही पर्यावरणाचं मी तर म्हणेल खूप मोठं काम करत आहात. आपण ज्यावेळेस पर्यावरणाचा संदेश देतो, की रिसायकलिंग करा, रियूज करा, तर ही मशीन पुन्हा दुरुस्ती करून आपण रियूज करण्यासाठी ज्यांना गरज आहे, अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवता खरोखर खूप पुण्याचं काम करत आहात. तर या कामासाठी आपल्याला रोजचा जो तुमचा उपक्रम आहे, त्यामध्ये तुमच्या घरातल्यांची मदत होत असते. तर मुलांची, साधारणतः मित्रांची, आई-वडिलांची, सर्वांची मदत कशी मिळते तुम्हाला? आम्ही हे जेव्हा सुरू केलं 2010 साली, हे माझ्या घरातनं सुरू झालं. म्हणजे आमची पहिली मीटिंग ही 3 जणांची होती. मी, माझा नवरा आणि माझे मोठे दीर. हे आम्ही तिघं असे सुरू केलं. ऑब्व्हियसली व्हिजन नितीनच्या आईंचं होतं, गाईडन्स होता. आणि काहीतरी करायचं, तर ते कसं करायचं हे शिकून घेण्यात आलं. म्हणजे अ, अ, एक मला खूप कौतुक आहे हे सांगण्यात, की पालवच्या एकही व्हॉलंटियर इज नॉट पेड. या कार्यासाठी कुणीही पैसे चार्ज करत नाही. देअर इज नो एम्प्लॉयी. एव्हरीबडी इज व्हॉलंटियर. आणि अशी 70 लोकं अमेरिकेत आपला वेळ देतात, आपली बुद्धी देतात ह्या कार्यासाठी आणि त्यातनं ही संस्था पूर्ण उभी झाली आहे. त्यात तुम्ही म्हणलात तसं, की येस, मी 99 साली आले. मला 2 तेव्हा मुलगी होती 3 महिन्याची. त्याच्यानंतर आज मला 2 मुलं आहेत. एक 20 वर्षाची मुलगी आहे आणि एक 15 वर्षाचा मुलगा आहे. आणि घरात सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. बाईला नक्कीच म्हणजे सगळे म्हणतात, की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. पण माझ्या बाबतीत उलटं आहे. बिहाइंड मी इज माय हसबंड, हिज विजन. गुड. आणि त्याचं विजन हे माझं मिशन झालेलं आहे, की हे घडलंच पाहिजे. मी डॉक्टर नाहीये, पण ऑब्व्हियसली मी हा विचार करूनच पुढे गेले. माझी घरातल्या प्रत्येकाने सपोर्ट डेफिनेटली केला. माझी मुलगी जेव्हा 12 वर्षाची होती, त्यावेळेला तिने पालवकरता लोगो डिझाइन केला. पहिला वेबसाईट हा अ, मी आणि माझ्या हसबंडनी मिळून शिकलं, की ओके वेबसाईट लागते. तर वेबसाईट कशी तयार करायची इथनं सुरुवात करून, की ओके ह्याला 501(c)(3) टॅक्स फ्री कसं करता येईल. तर ते वाचून, शिकून, मित्रांची मदत घेऊन वेगवेगळे क्षेत्रात जे होते लोकं त्यांची माहिती पुरवली त्यांनी आणि त्याच्यातनं हा कार्य सुरू झालं. आणि ऑब्व्हियसली माझ्या मुलाने 15 वर्षाचा माझा मुलगा आहे आत्ता. त्याने मला प्रत्येक शिपमेंटला की बॉक्सेस तयार करणे किंवा यू नो शिपिंगला मदत करणे. आणि इनफॅक्ट आमची एक यूथ टीम सुद्धा आहे पालकची, जी ही सगळी हायस्कूलची आणि कॉलेजची मुलं आहेत, जी वेळोवेळी आम्हाला येऊन मदत करतात. ही बॉक्सेस तयार करतात, एक्सेल शीट्स तयार करतात, इन्व्हेंटरी करतात, वेबसाईट करतात, न्यूजलेटर्स करतात. सोशल मीडियावर प्रेझेन्स तयार केला त्यांनी, की बऱ्याच लोकांनी येऊन मला सांगितलं, की "ओह, यू नीड अ Facebook पेज." कारण ते काय माहितीच नव्हतं आम्हाला. तर त्यांनी Instagramवर, Facebookवर अशी प्रचिती केली. आणि लोकांचं कार्य म्हणजे लोकांची जी गरज असते, की काही हॉस्पिटल्सनी मग ते पाहून रिच आउट केलं, की आम्हाला गरज आहे, तर आम्हाला मदत करा. आणि मग तसं करत गेली 10 वर्ष हे काम वाढलं. खूपच छान. सर्वांची तुम्हाला मदत होते आणि त्यामुळं काम करायलाही उत्साह येतो
आणि त्या डेफिनेटली. उत्साहातून काम चांगलं होतं. नक्कीच. आता मला सांगा, की तुम्ही हे सगळं काम करतच असता, पण तुमचे छंद, आवड हे कसं जपता? कारण अमेरिकेसारख्या ठिकाणी खूप काम असतं. स्वतःचं काम करून स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे अगदी कसोटी असती. तर ते कसं करता? बेसिकली मला असं वाटतं, की एखाद्याला जर एखाद्या गोष्टी करायची पॅशन असेल किंवा वेड असेल, तर ते आपोआप आपण करतो, वेळ काढतो त्याच्याकरता. घरातले चोर्स स्वतःची म्हणजे ऑब्व्हियसली मी फुल टाईम नोकरी करते. माझे हसबंड पूर्ण फुल टाईम डॉक्टर आहेत, रिसर्चर आहेत, इनोव्हेशन करतात. 2 मुलं आम्ही सक्सेसफुली वाढवली आहेत एकत्र मिळून. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी जगत असतो. मला असं वाटतं, की समाजासाठी किंवा स्व आपण समाजासाठी पण काही वेळ आपल्या आयुष्यातला 24 तासातला 2 तास काहीतरी वेगळं आयुष्यात करण्याकरता किंवा काहीतरी आपलं ऋण आहे, जे समाजाने आपल्याला दिलं, जे शिक्षण आपल्याला मिळालं आपल्या देशाकडनं. आज आपण इथे आहोत, ते का आहोत? कारण आपण शिकलो, आपल्या देशाने आपल्याला ते शिक्षण दिलं, त्या सोयी दिल्या. म्हणून आज आपण इथे उभं राहून काहीतरी करू शकतो स्वतःकरता. तर मला असं नक्कीच वाटतं, की आपण आपल्या आयुष्यातला थोडा वेळ तर परत समाजाला द्यायला हवा. अगदीच त्यामुळे खरं आहे अर्चनाताई. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणतात कधीच मिटत नाही, पण जेवढं जननी करता येईल तेवढं. जन्म जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरीयसी. ते अगदी खरं आहे आणि तुम्ही ते अगदी साक्षात उतरवलेलं आहे तुमच्या कार्यातून. तुमच्या खरोखर प्रत्येक गोष्टीतून वेगळेपण शिकायला मिळतं. बऱ्याच वेळा तुमच्या बोलण्यातून येतं, की मी प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकत असते. जसं दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते आणि तुम्ही ते आत्मसात करताय, की आपण कोणाला तरी गुरु मानून प्रत्येकाकडून काहीतरी शिकत आहात. तर ते कसं? तुमचा तो जीवनाचा दृष्टिकोन कसा आहे? नक्कीच. आता जसं मी म्हटलं तुम्हाला, जेव्हा मी हे कार्य सुरू केलं, त्यावेळेला मी डॉक्टर नाही. तर मला ब्रीथिंग सपोर्ट इक्विपमेंट म्हणजे काय हे माहीत नव्हतं. तर ऑब्व्हियसली घरात वातावरण होतं. माझे हसबंड यात असल्यामुळे त्यांच्याकडनं शिकले. त्याच्यानंतर अखंड सपोर्ट माझ्या सासूबाईंनी दिला मला, की आयुष्यात तुला काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून जे त्यांनी उभं केलं, त्यांनी मला बरंच शिकवलं. माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलं. माझ्या मुलांनी शिकवलं, की जसं मी म्हटलं, की सोशल मीडिया किंवा हे हे मुलांच्यात इतकं आहे आणि ही पिढी एस्पेशली इतकी स्मार्ट आहे. प्रत्येक येणारा माणूस तुमच्या आयुष्यात काहीतरी तुम्हाला शिकवायला येतं अ, ह्या मताची मी आहे. म्हणजे मला काही लोकांनी अ, लोकांशी कसं बोलायचं हे शिकवलं किंवा काही लोकांनी ॲज आय सेड की मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या गेल्या 10 वर्षात किंवा ते ऑब्व्हियसली खूप वर्षात म्हणजे मागच्या 23व्या वर्षीपासून माझ्या आयुष्यातल्या जेव्हापासून मी अमेरिकेत आले तेव्हापासून आजपर्यंत मला प्रत्येक भेटणारा माणूस हा माझ्यासाठी देवस्वरूप येऊन मला काहीतरी शिकवून गेला. आणि माझ्यातलंच म्हणजे इट हॅज बॉट द बेस्ट आउट ऑफ मी असं मी म्हणेन, की मलाच त्याच्या त्या ज्ञानाने जास्त मोठं करून गेला. अगदी खरं आहे. म्हणजे त्याच्यातूनच तुम्हाला प्रेरणा मिळाली. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळालं आणि माणसातलं देव पण तुम्ही जाणलं. म्हणूनच तर तुम्ही त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलात या तुमच्या उपक्रमाद्वारे. माझा असा प्रश्न आहे, की तुम्ही ज्या ब्रीथिंग सिस्टमच्या मशीन्स देतात, हं, हं. तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स किंवा भारतासारख्या देशात दिली किंवा श्रीलंकेसारख्या देशात दिली, तर त्यांना ऑपरेटिंग कसं समजतं किंवा तुम्ही त्याचं ट्रेनिंग कसं देता त्या डॉक्टर्सना? तर आम्ही काय करतो, की जेव्हा आम्ही हे ट्रेनिंग देतो, आम्ही जेव्हा हे इक्विपमेंट्स देतो, त्यावेळेला तिथली जी टीम असते, समजा आता आपण एका हॉस्पिटलमध्ये दिलं, तर त्यांची जी टीम असते डॉक्टर्सची, नर्सेसची, मिडवाईफची, तर त्यांना आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम आता इतके दिवस म्हणजे कोव्हिड नसताना, तर आमची टीम म्हणजे जे कोणी अवेलेबल असेल, म्हणजे आम्ही असो किंवा 70-80 लोकं जी आमची आहेत, तर त्या टीममधले काही कपल ऑफ पीपल तिथे जाऊन करत होते ट्रेनिंग. पण आता कोव्हिडच्या काळात सगळीकडे जाता येत नाही. तर आम्ही एक ऑनलाईन माध्यम सुरू केलंय, की त्यातनं ते ट्रेनिंग व्हिडिओज तयार करून आम्ही त्यांना ते ट्रेनिंग व्हिडिओज देतो किंवा म्हणजे Zoom मीटिंग्स किंवा ऑनलाईन WhatsApp
वरनं व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स ऍक्च्युअली तिथे करता येतात आणि आम्ही तिथे शिकवतो व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स वरनं वगैरे, जिथं जिथं जशी सोय असेल तशी. खूपच छान. म्हणजे अगदी तुम्ही मेळघाट म्हणजे जिथं नेटवर्क रस्त्यांचंच नेटवर्क नाही, तर जिथं मोबाईलचं नेटवर्क कसं असेल, अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आल्यात. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्यात आणि तुमचं जे कार्य आहे, ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केलाय. तर तुम्ही अशा भारतातल्या कुठल्या-कुठल्या हॉस्पिटल्सला, कुठल्या ठिकाणी भेटी दिल्यात, त्याबद्दल काय सांगाल? अ, भारतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे पार चंदीगडपासनं ते अ, तेलंगणापर्यंत काही प्रोजेक्ट्स राबवलेत. मी ॲज आय सेड की प्रत्येक टीममधली लोकं जशी-जशी अवेलेबल असतील, तशी-तशी प्रत्येक प्रोजेक्टला गेलेली आहेत. पण ऑब्व्हियसली इंडियात येणं हे मला आवडतं. त्यामुळे म्हणजे माझा दुहेरी फायदा असतो त्यात, की घरी पण भेटता येतं. म्हणून मी भारतातल्या बऱ्याच ठिकाणी आले. अ, आणि आमचे प्रोजेक्ट्स पालवचे प्रोजेक्ट्स पार चंदीगडपासनं ते तेलंगणापर्यंत बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. आणि तर त्यामुळे काही-काही ठिकाणी जाणं हे माझं सौभाग्य. जरी मी फिजिकली गेले नसले, तरी मी Zoomवरनं किंवा कारण मुलांना सोडून मला कुठेच जाता येत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी नितीन ट्रॅव्हल करतात. पण मी WhatsApp कॉलवरनं किंवा सगळीकडनं मी असतेच प्रत्येक अ, मीटिंगमध्ये आणि प्रत्येक इन्स्टॉलेशनला आणि प्रत्येक ट्रेनिंगला. छान. त्यामुळे म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकला नाहीत, तरी फोनवरनं त्यांच्याशी बोलत असता, त्या लोकांच्या निश्चितच, कॉन्टॅक्टमध्ये असता. निश्चित. त्यानिमित्ताने तुमचं त्यांच्याशी इंटरॅक्शन होत असते. हो, होतं. आणि असं जसं मी म्हटलं तसं, की नॉट इव्हन म्हणजे नॉट फक्त ज्यावेळेला आम्ही इम्प्लिमेंट करतो त्यावेळेलाच नाही, तर ह्या प्रत्येक प्रोजेक्ट हा खूप आधीपासून सुरू होतो ॲक्चुअल इम्प्लिमेंटेशनच्या. कारण आधी आपल्याला हॉस्पिटलची किंवा त्या जागेची गरज समजून घेण्यापासून, तिथे कोण लोकं काम करतात आणि तिथे काय करतात आणि त्यांची कॅपॅसिटी काय आहे, हे समजून त्याप्रमाणे तो प्रोजेक्ट तयार करणं त्यांच्याबरोबर. त्यामुळे असं खूप इंटरॅक्शन होतं, की एका पॉइंट नंतर असं वाटायला लागतं, की ते आपल्या घरचं कार्य असल्यासारखं आपण जसं सगळं प्लॅन करतो, तसं ते सगळं प्लॅन करून मग ॲक्चुअल कोंढाण्याचं लगीन करावं लागतं. त्यामुळे त्यामुळे त्यात बराच वेळ जातो आणि बरेच लोकं त्यामुळे त्यांच्याशी वारंवार संवाद होत राहतात. इनफॅक्ट इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर सुद्धा, ट्रेनिंग झाल्यानंतर सुद्धा त्यांना काही प्रश्न असतील किंवा ॲक्चुअल ज्यावेळेला बाळ ॲडमिट होतं, त्यावेळेला सुद्धा देअर इस अ वे की ते आम्हाला कॉल करू शकतात. कुठल्याही वेळा म्हणजे आम्ही त्यांना सांगून ठेवलंय, की हा विचार करू नका, की भारतात किती वाजलेत किंवा अमेरिकेत किती वाजलेत. प्लीज तुम्ही आम्हाला कॉल करा, कनेक्ट करा आणि कित्येकदा तरी बाळ ॲडमिट झाल्यानंतर सुद्धा तो सपोर्ट आम्ही प्रोव्हाईड करतो. त्यामुळे अगदीच बरोबर आहे, की तो जीव वाचवण्यासाठी भारतात दिवस आहे, की अमेरिकेत रात्र आहे. हे काही न हे करता तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, की जेणेकरून तो जीव वाचला जाईल, हे फार करेक्ट. महत्वाचं आहे. कारण तो शेवटी या सृष्टीचा घटक आहे. त्याच्यापासून उद्या एक फॅमिली तयार होणार आहे आणि जग तयार करणारा तो निर्माता होणार आहे. बरोबर. त्यामुळं तो जीव वाचला पाहिजे ही तुमची जी तळमळ आहे, ती तळमळ निश्चितच कुठेतरी यातून फलदायी ठरेल. यानंतर मला असं विचारायचंय, की हं. सध्या म्हणजे कोरोनाचा आपण काळ पाहिला. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा किती अपुरा पुरवठा होता. म्हणजे आता आपण जे ब्रीथिंग सपोर्टिव्ह सिस्टम ही जी मशीन आहे, ही आपण डोनेट करता. तर त्या काळात अशा काही तुम्ही डोनेट केल्या का? त्या काळाचं म्हणजे त्याचा काय अनुभव आहे तुमचा? निश्चितच. आम्ही ब्रीथिंग सपोर्ट सिस्टम म्हणजे ॲक्चुअली कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना किंवा या समाजाला त्याची जाणीव झाली, त्याच्या नीडची. ही लहान बाळांच्यात तर आहेच. म्हणजे आत्ता जे मृत्यू प्रमाण तुम्ही बघताय जगभरात, तर जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितले, की नवजात बालकं जन्माला जेव्हा येतात आणि त्यांचं मृत्यू प्रमाण हे ऑलमोस्ट कोरोनाच्या जी मृत्यू प्रमाण आहे त्याच्या इक्वल आहे. आणि हे आत्तापर्यंत हे बाहेरच आलं नाहीये. म्हणजे आपल्याला जसा धक्का बसला या कोरोनामुळे, तसा म्हणजे लोकांना ती नीड जाणवत नाही. पण ऑब्व्हियसली कोरोनाच्या काळात
ती गरज अडल्ट्सना पण होती. प्रत्येक प्रत्येक माणसाला होती. ती गरज आम्ही थोड्या खूप प्रमाणात नाही, पण म्हणजे खूप कार्य आहे त्याच्यात सुद्धा करण्यासारखं. पण आम्ही काही ठिकाणी करू शकलो. म्हणजे एस्पेशली 2 ठिकाणी मला सांगावंसारखं वाटतंय. एक तर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ज्याचं आम्ही तिथे व्हेंटिलेटर्स प्रोव्हाईड केले रोटरी च्या बरोबर कोलॅबोरेशनमध्ये आणि तिथे अल्मोस्ट 20 लाख रुपयांचं डोनेशन झालं पालव आणि रोटरी ह्यांच्या कोलॅबोरेशनमधनं. आणि डेट्रॉइटमध्ये म्हणजे आता तुम्ही म्हणाल, की अमेरिकेत काय गरज लागली? कारण अमेरिकेत आपण म्हणतो, की सेल्फ सफिशियंट कंट्री आहे, डेव्हलप्ड कंट्री आहे. पण नाही, अमेरिकेत सुद्धा काही भागात म्हणजे स्पेशली तुम्ही मोठ्या शहरात गेलात, डेट्रॉइट म्हणा, शिकागो म्हणा, काही सबर्ब्स अशी आहेत, की त्यांच्याकडे काहीही इक्विपमेंट्स नाहीयेत. तर आम्ही किट्स दिल्या लोकल हॉस्पिटल्समध्ये. अ, जेव्हा कोरोना जस्ट सुरू झाला होता, लोकांकडे, डॉक्टर्सकडे घालायला मास्क इनफ नव्हते प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये. त्यावेळेला आम्ही किट्स दिल्या हॉस्पिटल्समध्ये. बऱ्याच ठिकाणी ऑलमोस्ट पालवने आत्तापर्यंत म्हणजे मार्च 2020 ला ज्यावेळेला कोरोना हिट झाला, तेव्हापासनं आत्तापर्यंत अ, भारतात आम्ही ऑलमोस्ट 15,000 ते 20,000 मील्स लोकांना दिले वेगवेगळ्या भागात आणि अजूनही चालू आहे तो कार्यक्रम. आणि अमेरिकेत 90,000 मील्स, 90,000 लोकांचं जेवण, 2 वेळचं जेवण आणि नाश्ता हा उपक्रम पालवने सक्सेसफुली केला. आणि अगेन विथ द कोलॅबोरेशन ऑफ रोटरी. हे एकट्याचं काम नाही. हे बऱ्याच लोकांनी हात जोडल्यामुळे होतात गोष्टी या. आणि अजूनही ते कार्य चालू आहे. म्हणजे कोव्हिड संपलेला नाहीये. त्यामुळे किट्सचं देणं अजून चालू आहे. ॲज वी स्पीक आजच म्हणजे आम्ही पुढचा प्रोजेक्टची तयारी चालू आहे आमची कोव्हिडच्या बाबतीत. पण अगेन ब्रीथिंग सपोर्ट हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्याकडे फोकस पण आहे. नाही, खरोखरच खूप प्रेरणादायी आहे, की लोकं अन्नदान करतात, ज्ञानदान करतात, पण तुम्ही खरंच जीवनदान केलेलं आहे. जीवदान दिलेलं आहे मुलांना आणि त्याच्यासारखं जीवदान देण्यासारखं पवित्र कार्य कुठलंच नाही, ज्याच्यातून अनेक मुलं चांगली वाचलेली आहेत. खरंच नक्कीच. प्रेरणादायी कार्य आहे. नक्कीच. आणि अशी काही पेरेंट्स आहेत अ, ज्यांनी कनेक्ट केलं परत आमच्याशी आणि सांगितलं. आणि मुलांचं म्हणजे आता ती मुलं आता गेली 10 वर्ष म्हणजे अशी खूप बाळं आहेत ज्यांना मी मोठं होताना बघितलं जन्म झाल्यानंतर आणि थ्रू आउट त्यांचं अ, अ, आता अजून म्हणजे आम्ही काय करतो, की नॉट ओन्ली की तो श्वास देतो, पण पालवतर्फे अजून एक नवीन प्रोग्राम आम्ही ह्याच वर्षी म्हणजे ऑनलाईन. कारण काय आहे, की तळमळ आहे, की जाता येत नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाईन ट्रेनिंगचे जे प्रोग्राम्स सुरू केले, तर त्याच्यात एक महत्त्वाचा प्रोग्राम आम्ही यावर्षी सुरू केला. तो म्हणजे डेव्हलपमेंटल इंटरव्हेन्शन प्रोग्राम. म्हणजे त्यात काय होतं, की जशी ही मुलं जन्माला येतात, ऑब्व्हियसली प्रीमॅच्युअर मुलं जी जन्माला येतात, त्यांच्यात डेव्हलपमेंटल इश्यूज खूप असतात. तर त्यांना ती फिजिकल थेरपीची सपोर्ट मिळावा किंवा त्यांना स्पीच थेरपीचा सपोर्ट मिळावा. ॲज त्यांचा जीवच वाचू नये, पण त्यांचं लाईफ जे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो आपण, ते पण सुधारावं. त्याच्यासाठी काही प्रोग्राम्स आता सुरू केलेले आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम्स. जेणेकरून आई-वडील सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. नॉट ओन्ली डॉक्टर्स, नर्सेस, फिजिकल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट ही लोकं तर करतीलच करतील. पण आई-वडील, आई-वडिलांचं ट्रेनिंग, की या मुलांना कसं सांभाळायचं, कसं त्यांचा डेव्हलपमेंटल करायचा. कारण मला असं वाटतं एक घरातली आई किंवा वडील हे सगळ्यात महत्वाचे गुरु त्या एका मुलाचे असतात. आणि मी तो चॉईस घेतला 99 साली, की मी 5 ते 6 वर्ष माझ्या मुलांबरोबर घरी राहिले. हा माझा सेल्फिशनेस होता. कारण मला त्यांचा प्रत्येक म्हणजे मोमेंट त्यांच्या डेव्हलपमेंट मधला ते रांगले किंवा ते पालथे पडले, हे मला मिस करायचा नव्हता. आणि मला असं वाटतं, की आई-वडिलांचा प्रत्येक मिनिट जो ते मुलाबरोबर स्पेंड करतात, त्यासाठी इट मेक्स अ बिग डिफरन्स इन द किड्स लाईफ. आणि त्याच्यासाठी आम्ही हे डेव्हलपमेंटल प्रोग्राम ट्रेनिंग सुरू केली, की नॉट ओन्ली डॉक्टर्स आणि नर्सेस आणि मिडवाईफ्सना हे शिकवण्यात येतं, पण
आई-वडिलांना सुद्धा हे शिकवण्यात येतं, की तुम्ही कसं तुमच्या बाळाची काळजी करू शकता. खरोखर निश्चित खूप छान माहितीपूर्ण म्हणजे तुम्ही बोललात, की जेव्हा ती मुलं जगतात, त्याच्यानंतरचं काय त्यांना, तर नंतरही तुम्ही त्यांचा फॉलोअप करत राहतात, की हो. मुलं वाचलेली आहेत आणि वाचल्यानंतर ती आता कशी आहेत, याची तुम्ही जाणीव करून घेता, की त्यांना बोलता येतंय का? म्हणजे स्पीच थेरपी म्हणजे पुढे सुद्धा तुम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेही सुद्धा विचार करता आणि तोच विचार तुम्ही स्वतःच्या मुलांच्या बाबतीतही वापरला, की आपल्या मुलांकडेही आपण प्रॉपर लक्ष देतोय का? म्हणून तुम्ही अगदी मला वाटतं 5 वर्ष सुरुवातीला नोकरी नाही केली, की आपल्या मुलांना आपण डेव्हलप करूया. तो पण एक खूप छान म्हणजे स्वतःचा अनुभव आहे आणि तो तुम्ही जगलात. हो ना. मला असं वाटतं, की की डेफिनेटली म्हणजे आपण शिकवतो सगळंच सगळ्यांना, पण स्वतःच्या आय मीन मुलं बघून जास्ती शिकतात, असं मला वाटतं आणि त्यांनी हा त्यांनी हे बघितलं पाहिजे होतं माझ्यासाठी, की समाजात त्यांचं देणं किंवा अ, घरातलं वातावरण हे आय थिंक त्यांना प्रत्येक मुलाला हे मिळालंच पाहिजे. अगदी खरं आहे. प्रत्येक मुलाला तो अधिकारही आहे, ते सगळं मिळण्याचा, ते वातावरण बरोबर. आणि ते आपण मिळवून देण्याच्या कामी मदत करत आहात. तेही खूप छान आहे. यानंतर मला असं विचारायचंय तुम्हाला, की तुम्ही आपले जे नवोदित तरुण आहेत किंवा नवोदित तरुणी आहेत, महिला आहेत किंवा मुलं आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? हो, संदेश देण्यापेक्षा मला असं वाटतं, की ही पिढी जी नवीन पिढी आहे किंवा पुढची पिढी आहे मी म्हणेन, ती अतिशय हुशार आहे. आपण म्हणजे प्रत्येक पिढीत अंतर असतं. ऑब्व्हियसली आमचे आई म्हणजे जसे माझे आई-वडील आहेत किंवा मी आहे. तर प्रत्येक पिढीत नवीन काहीतरी समाजाला द्यायची ताकद असते आणि ही ही जी पिढी आहे पुढची, ती खूप हुशार आहे. त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे, त्यांच्याकडे नॉलेज, अफलातून नॉलेज आहे आणि त्या नॉलेजचा त्यांनी कसा उपयोग करावा ह्याचा आणि ते ते या त्यांच्या नॉलेजमधनं काय देऊ शकतात, समाजाला भरपूर काही देऊ शकतात आणि खूप मोठा डिफरन्स क्रिएट करू शकतात. आणि खरं सांगायचं तर मी तसं तुम्हाला म्हटलं, प्रत्येक येणारा माणूस काहीतरी शिकवून जातं. तसं मला येणाऱ्या प्रत्येक युथनी किंवा आमच्या पालवच्या युथ ग्रुपनी बरंच काही शिकवलं. की म्हणजे सिंपल गोष्टी की न्यूजलेटर्स कसं करायचं किंवा एखाद्या सोप्या पद्धतीने इन्व्हेंटरी कशी करायची किंवा हे प्रत्येकाकडच्या ज्या आयडियाज असतात किंवा घरी राहणाऱ्या माझ्या खूपशा महिला आहेत, ज्या खूप हुशार आहेत, म्हणजे लोकं खूप हुशार आहेत आणि प्रत्येकाकडे एक थॉट प्रोसेस असतो, की कसं एखादी गोष्ट करता येईल. तर मला असं वाटतं, की प्रत्येक माणूस ह्यात मदत करू शकतो आणि खूप मोठं काहीतरी करू शकतो. आणि जर मी करू शकते, तर जगात कोणीही करू शकतं, या मताची मी आहे. अगदी खरं आहे. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा जो पॉझिटिव्हिटीचा दृष्टिकोन आहे, तो तुम्हाला युवकांमध्ये जाणवतो आणि हे जे युवक आहेत, ते खरंच नवीन राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत खऱ्या अर्थाने. तेच राष्ट्र उभारतील, हे अगदी नक्की आहे. नक्कीच. अर्चनाताई, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप असा वेळ दिला, मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. मी पण खूप आभारी आहे. थँक यू मला अपॉर्च्युनिटी दिलीत आणि अ, आपल्याला किंवा आपल्या अ, अ, ऐकणाऱ्यांना किंवा बघणाऱ्यांना कोणाला जर पालवबद्दल माहिती अजून अधिक हवी असेल, तर प्लीज आमचे वेबसाईट व्हिजिट करा www.palav.org किंवा Facebookवर पालव आहे, Instagramवर आहे. तर प्लीज लूक अप करा आणि सपोर्ट करा आम्हाला. थँक यू. धन्यवाद.